मॅडम यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने हार्दिक असं स्वागत। आजच्या या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री, ज्येष्ठ शल्यचिकित्सक, सातारामध्ये ज्यांचं निसर्गप्रेमी म्हणून नाव आहे, ज्येष्ठ लेखक आहेत निसर्गप्रेमी, या डॉक्टर संदीप श्रोत्रींचं विद्यार्थी मित्रांनो आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया। आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शशिकांत पवार, जे ज्येष्ठ शल्यचिकित्सक आहेत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते अवधूत उपस्थित राहून सातारच्या सांस्कृतिक चळवळीला मोठे योगदान देतात। अशा या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शशिकांत पवार यांचंही लोकमंगल शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थी मित्रांनो आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया। खरं तर नोकरी लागल्यानंतर एक दिवस सेवापूर्ती सोहळा येतच असतो। येत्या 30 जून रोजी वयाच्या 58व्या वर्षी शासकीय नोकरीतून प्रत्येक व्यक्तीला सेवापूर्ती व्हावी लागते आणि नियत वयोमानानुसार आपल्या विद्यालयाच्या सौ निकम मॅडम या 31 जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत। या निमित्ताने त्यांचा सत्कार सोहळा संस्थेच्या मार्फत आयोजित करण्याचा मानस चिटणीस साहेबांनी व्यक्त केला आणि आज लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी हा सत्कार सोहळा आयोजित होतोय। याबद्दल आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री चिटणीस साहेबांनी हा दुग्ध शर्करा योग घडवून आणला, त्याबद्दल चिटणीस साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूया आपण। आजच्या समारंभाचे उपस्थितीमध्ये माननीय आणि चिटणीस सचिव लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, त्याचबरोबर सर्व कार्यक्रमांना आवर्जून शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणाऱ्या आमच्या आदरणीय संचालिका माननीय सौ शिल्पा चिटणीस मॅडम, लोकमंगल हायस्कूल नागेवाडीच्या आदरणीय मुख्याध्यापिका बाबर मॅडम, या सर्व मान्यवरांचं परत एकदा मी या ठिकाणी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो।
संस्थेच्या MIDC शाळेच्या पहिल्या दिवसापासून मुख्याध्यापिका असलेल्या सोनंदा निकम सेवानिवृत्त झाल्या तरी तुम्हाला भेटायला त्या कायम येत राहतील, तुम्हाला शिकवत राहतील याची मला खात्री आहे. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या एकंदरीतच संपूर्ण आपण जे म्हणतो की त्याला ब्रँड म्हणतो आपण किंवा त्याला महत्व म्हणतो, ते आणण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते लोकमंगल माध्यमिक हायस्कूल MIDC आणि त्यानंतर लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर केले. एवढी प्रशस्त जागा, त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना आवडणारे खेळ असतील मग कुठले. अगदी मी बघत होतो की तिथं गोट्या खेळणारी मुलं आहेत, विटीदांडू खेळणारी मुलं आहेत, क्रिकेटर आहेत, तसं मुलींच्या बाबतीमध्ये. आणि अशा पद्धतीची जागा मिळणं हे खरोखरच तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं. आणि काहीतरी पुण्याही असेल, निकम मॅडमची असेल, माझी असेल, संस्थेची असेल, संस्थेची नंतर म्हणू आपण, पण आपल्याला ही जागा त्यावेळेला मिळाली. आणि या शाळेतून विद्यार्थी विद्यार्थी खेळ असेल, अभ्यास असेल, व्याख्यान असेल, नाटकात काम करणं असेल, अगदी पाककला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये पाककला करण्याचे विशेषतः रांगोळी असेल, या सगळ्यामध्ये आपले विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे गेलेले आहेत. विद्यार्थी विद्यार्थिनी किती पुढे जातात त्यापेक्षा सुद्धा विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक म्हणून कसे वागतात. आणि त्याहीपेक्षा पु ल देशपांडे जसं सांगितलं की विद्यार्थ्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कर्तव्याबरोबर, त्यांच्या नोकरीबरोबर, त्यांच्या व्यापाराबरोबर असा काहीतरी गुण असावा की ज्याच्यामुळे त्यांचं जीवन आनंदी जावं. आणि ते करण्याचं काम या शाळेत केलेलं आहे. मी जेव्हा मागं वळून पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं की अतिशय एका छोट्या समाज मंदिरामध्ये सुरू झालेल्या या शाळेने निकम मॅडम रिटायर होत असताना अतिशय एका चांगल्या टप्प्यावर शाळा आणून ठेवलेली आहे. आता बोलेल एवढं कमी आहे, पण मी ज्या वेळेला शाळेमध्ये आलो त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की निकम मॅडमनी विद्यार्थी विद्यार्थिनींना आईचं प्रेम दिलेलं आहे. आणि मग हे प्रेम देत असताना विद्यार्थी विद्यार्थिनींनी सुद्धा आपल्या गुणामुळं या शाळेला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये सर्व त्यांच्या सहकारी शिक्षकांचा मोठा समावेश आहे. म्हणजे यादव असतील, काका निकम असतील, भास्कर गटव असेल, वाईकर सर असतील, शिरवंत असतील, पठाण असतील, त्याचबरोबर शिक्षिका मध्ये वाडिले मॅडम आहेत, कुंभार मॅडम आहेत, त्याचबरोबर काळे मॅडम आहेत, नवीन आलेले शिक्षक आहेत. नाव एकदम आता डोळ्यापुढेही लागलं राऊत सर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रज सर आहेत. इंग्रज सर म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये न कंटाळता म्हणजे माणसाने शांत राहून कशी मदत करावी हे इंग्लंडकडनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे तुमचे सगळे प्रोग्राम युट्यूबवर जात आहेत. 10 वर्षांनंतर सुद्धा तुम्हाला कळेल की मी कशी दिसत होते, मी कसा दिसत होतो. आणि तुम्ही जाऊन ते काय करा, युट्यूबवर बघा. नुसतं आपल्या शाळेचंच नाही तर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं युट्यूब
जे काही काम करतायत ते मला अतिशय बोलाचं वाटतं. मी निकम मॅडमला असं विचारलं की खरं आपण श्रीपाद सबनीसांना बोलवणार आहोत, आणि निकम मॅडमने विचारलं की मला काही वेळ द्या की मी निघालोय, तर कुणाला बोलवायचं आपण, तुमचा निरोप समारंभला मी उपस्थित असावं मला असं मला वाटतं. त्यांनी लगेच सांगितलं विदाऊट काय म्हणतो फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हटलं त्याला, म्हणजे काय विचार न कर की नाही डॉक्टर शशिकांत पवार आणि डॉक्टर संदीप जोशींना बोलवलं, आणि ते इथं उपस्थित आहे. वास्तविक त्यांना सकाळी 6 पासून ऑपरेशन चालू होतात. तिथं आता जे पेशंट्स आहेत ते आतुरतेने वाट बघतायत त्यांची, कुठं गेले डॉक्टर, कुठं गेले डॉक्टर. मी तर शशिकांत पवारांनी जर फोन उचलला नाही तर मला असं मी बेचैन होतो, म्हणजे मी ऍडिक्ट झालोय का शशिकांत पवारांचा. थोडक्यात कोणाला काय झालं तरी मला वाटतं देव कोण आहे, शशिकांत पवार. श्रोत्रींचं तसंच आहे, पण श्रोत्रींची जास्त गाठ पडते माझी, ते साहित्य व्यवहारामध्ये आम्ही एकत्र आहोत, त्याचं तसंच आहे. म्हणजे याचं कारणच मी सांगितलं की त्यांच्या सत्काराला आलेले दोन्ही डॉक्टर सुद्धा ते जे काम करतायत तशाच पद्धतीनं काम वैद्यकीय क्षेत्रात करतात. म्हणजे श्रोत्री डॉक्टरांच्या आता आम्ही ओझरला गेलो होतो, आता कार्यक्रमाला बाजूला ज्या घरात गेलो तिथं त्याच्या बाहेर पडायला सुरुवात झाली. कारण नाव माझ्या लक्षात नाही, पण त्या बाईच्या भावाचं ऑपरेशन विदाऊट प्रूफ हे श्रोत्रीने केलं, आणि काय ते वातावरण बदललं लगेच. मला असं वाटायला मी पण डॉक्टर पाहिजे होतो, तसं मला वाटतं मी काय पाहिजे होतो, शिक्षक पाहिजे होतो. कारण मला मी बघितलं मी काही केलं तरी शिक्षकांवर तुम्ही जसं प्रेम करणार माझ्यावर नाही करणार. मी किती शाळा काढतो, मी शिक्षकांवर किती प्रेम करू, तुमच्याबरोबर तुम्हाला कोण पाहिजे, शिक्षक पाहिजे. आणि अशा शाळेच्या मुख्याध्यापक मॅडम भेटायला, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आईसारखं प्रेम करण्यासाठी शाळा पण भेटायला लागते ना. ते इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या शाळेत असतात तशी मुलं मुली भेटले असतात का, कारण त्यांना काय नको, आपण त्याला हागल्या मुलाला म्हणायचं नाही, पण कशाला पण आपलं काय आई वडील हजर, तो ड्रायव्हर आला, गाडी आली, कुठं खर्चलं, कुठं काय झालं. इथं तसं नाही ना. इथं पोटात दुखलं तर निकम मॅडमकडे जायचं, पडलं तरी निकम मॅडमकडे जायचं, मैत्रिणी त्रास दिला तरी निकम मॅडमकडे जायचं, मुलांनी तसंच करायचं. मी किती वेळा बघितलंय निकम मॅडम असं मुलगीला काय बरं नाही तर अगदी आईच्या ममतेने खाद्यावर घेऊन निघालेला. मला ती असे प्रसंग मला म्हणजे फोटो मारायला पाहिजे होते. तर मी एवढ्यासाठी सांगितलं की तुम्ही जसे नशीबवान आहात तशी संस्था सुद्धा नशीबवान आहे की या संस्थेमध्ये प्रत्येक शिक्षक, प्रत्येक असणारा शिपाई मामा, प्रत्येक असणारा क्लास हे सगळे चांगले भेटलेले आहेत. गुणदोष असतात, गुणदोष असतात असं नाही, माझ्यात पण गुणदोष आहे, परंतु गुणदोषाच्या पलीकडे जाऊन आपण बघायचं असतं. म्हणजे आपण परवा आम्ही चिटणीस मॅडम मी एक नाटक बघायला गेलो होतो, चिटणीस मॅडम ते बघायचंच होतं. तुम्हाला माहिती आहे बालहट्ट आणि बायको हट्ट किती महत्वाचं असतं, बघे नाही. तर ते आम्ही बघायला गेलो आम्ही, पण त्यात एक वाक्य फार सुंदर होतं. म्हणजे मला एक वाक्य काय आठवतं की आपल्याकडे मेंढळे येऊन गेले, विश्वास मेंढळे, त्यांचा कार्यक्रम होता मला भेटलेली माणसं, आणि ती माणसांचं वर्णन करायची वेगवेगळ्या, आणि ती शेवटला विचारायची सगळ्यांना की तुम्हाला मी सगळी माणसं सांगितली, मग तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला वाईट माणसं भेटलीच नाही का. तर मला वाईट माणसंही भेटली, पण वाईट माणसं लक्षात ठेवायची नसतात, ती सोडून द्यायची असतात. आपण समाजामध्ये चांगलं सांगायचं असतं आणि चांगलं रुजवायचं असतं, आणि ते रुजलेलं जे असतं त्याचाच वृक्ष होत असतो. पण आता परवा जे मी नाटक बघितलं त्याच्यामध्ये सुनीताबाई म्हणजे पु ल देशपांडेच्या पत्नी यांच्या तोंडी एक वाक्य आहे की भाई म्हणजे कोण, पु ल देशपांडे. तर बाईला आयुष्यामध्ये वाईट माणसं भरपूर भेटली, मग त्यांना वाटायचं त्याच्यावर फुली मारावी. काय मारावी, आपण मित्र काय करतो, एखाद्या मित्रावर फुली मारतो की त्याची बोलायचं करतो, मैत्रीण असते फुली मारती दुसऱ्याशी नुसतं बोलायचं करतो. शाळेत पण फार असतं, फार शेजारी बसतं पण सासवाने बोलत नाही, आणि मग अचानक उमाळा. शाळेमध्ये फार मजा असते, आणि ते आम्ही बघितलेलं आहे. पण पु ल देशपांडेने असं म्हटलं
अरेच्या मी जेव्हा त्या माणसाला पुढे मारायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरेच्या या माणसाकडे हा गुण चांगला आहे, आणि त्या माणसाच्या गुणाच्या प्रेमात पडलं. उलट माझे संबंध त्या व्यक्तीशी वाढले. हे जे आहे ना, हे सगळं आदर्श आहे. तर आजचा निरोप समारंभ हा माझ्या दृष्टिकोनातून निक्का मॅडम फक्त रिटायर होत आहेत, त्या निघाल्यात असं नाही. या संस्थेच्या जडणघडणीमध्ये निकम या मॅडम यांचा मोठा वाटा आहे. मला कधी या शाळेकडे बघायला आलं नाही, मला कधी या शाळेचा त्रास झाला नाही, आणि या शाळेत सगळ्या शाळेत आनंद घेतला. पण या शाळेत नाट्य, संगीत, क्रीडा या सगळ्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळालेला आहे. आणि मला आता कळतं या शाळेचं महत्व, या शाळेचं नाही सगळ्या शाळेचं कळतंय. पण माझ्या लक्षात आलं की मी आयुष्यात सगळ्यात काय झालं महत्वाचं, तर मला असं वाटतं की काय म्हणतो आपण, मी सगळ्यांना सोडून देईन पण शाळा काय सोडणार नाही. सगळं सोडून देईन एक वेळ, शाळा नाही सोडणार, तुम्हाला भेटणार नाही सोडणार. जसं विठ्ठल कामत सकाळी उठल्या काय करतात, परत लेख आहेत त्याच्या वेगळ्या कारणासाठी, पण ते सकाळी उठल्या एका शाळेत जातात, तिथं मुलांबरोबर गप्पा मारतात आणि तासावर बाहेर काढतात, आणि दिवसभराचा कालावधी करतात. पण विठ्ठल कामतांची एक गोष्ट मला मी सांगितली अतिशय महत्वाची आहे. विठ्ठल कामत यांना घरातनं काढलं, त्यांना हॉटेलमधनं भावाने बाहेर काढलं, त्याचा एक प्रोजेक्ट झाला होता, आणि इतक्या अडचणी येत गेल्या की त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचं एक प्रकारचं विचार यायला सुरुवात. आणि या आत्महत्येचा विचार येत असतानाच ते नेमके एका मित्राकडे गेले होते. उंच इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर त्या मित्राचं ऑफिस होतं, आणि मित्र पण काहीतरी फोन आला, तेव्हा काय मोबाईलवर विशेष नव्हते, आणि तो म्हणा मी जाऊन येतो, थांब. तिथे थांबला, त्याच्याकडे लिहिलेली आहे गोष्ट, आणि तेवढ्यात त्याला तो मित्र गेल्यानंतर तो गच्चीमध्ये आला, तो तिथं बाहेर बघत होता. तर त्याला समोरच्या मोठ्या उंच इमारतीवर एक पेंटर झोका सोडून खाली पेंटिंग करताना दिसत, आणि ते बघत होते. त्याच्या लक्षात आलं की ह्या पेंटिंग करणाऱ्या माणसाचा थोडा जरी तोल गेला तर तो उदयला डायरेक्ट खाली कपाळमोक्ष ठरलेला आहे. तो किती एकाग्रतेने छानपैकी तो पेंटिंग करतोय, आणि मी का करतोय म्हणजे त्याला खात्री आहे का दुसऱ्या क्षणाला त्याचं काय बरं वाईट होईल त्याची खात्री नाही, तरी सुद्धा तो ज्या मनस्वीपणे अतिशय प्रामाणिकपणे आणि आपलं गुणवैशिष्ट्य सगळं त्याच्यामध्ये ओळखून तो पेंटिंगचं काम करतोय, तिथं ते बाहेर आले. आणि त्याने त्यांना नशिबाने माणसंही भेटत गेली. त्याच्या बँकेत गेले, त्या बँकेचा मॅनेजर म्हणला, हो आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये जेवून गेलोय, तुम्हाला करून दिलंच पाहिजे, तुम्ही फेडणारे माणूस आहे. आणि ते जगामधले त्याचे हॉटेल्स जे आहेत, आपण विठ्ठल कामत बघतो हायवे जात आहेत, बरेच हॉटेल्स आहेत, साखळी आहेत, पण त्यापेक्षा जगामधल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हॉटेल म्हणून त्याचा उल्लेख केला. मी एवढ्यासाठी सांगितलं, जसं त्या पेंटरने काम केलं तसंच या शाळेतला ममत्वाने काम करणार निकम मॅडम आपल्यातनं 30 जूनला रिटायर होत आहेत. आणि हे होत असताना बऱ्याच आपल्याला आठवणी वेगवेगळ्या स्वरूपात सांगता येतील की मग शाळेत व्यवस्थापन असेल, नाटक असेल, रांगोळी असेल, शिक्षकांना बरोबर घेऊन काम करणं असेल, महत्वाचं म्हणजे क्रीडांगणामधल्या सर्व गोष्टी असतील. म्हणजे मला एक आठवलं मुद्दा की मला ते हस्तलिखिताचं महत्व किती असतं बघा. आता की नागेवाडी शाळेला आपल्याला कबड्डीमध्ये जिल्ह्यामध्ये 2रा नंबर आला, आणि मी कौतुकाने सांगत होतो सगळ्यांना, आणि कौतुकाने सांगत होतो यादव सरांना आपल्या. तर यादव सर हळूच हसत होतो, मला कळलं तर का हसणार आहे माणूस म्हणून. तर तेवढे हळूहळू म्हणजे नाही आपल्या शाळेला पण मागं मिळालं बऱ्याच वेळेला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरेच्या हे माझं पण अज्ञान आहे, आणि मला ते हस्तलिखिताचं मोठं अनुभव वाटायला लागलं. त्यामुळे हा निरोप समारंभ जरी हा होत असला तरी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची जबाबदारी आहे की आपण महिन्याभरामध्ये निकम मॅडमची 2-3 तरी हस्तलिखित झाली पाहिजे, आणि त्या हस्तलिखितामध्ये तुमचे त्यांच्यामध्ये वाटत असणारे विचार, शाळेने केलेली प्रगती, हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे.
म्हणजे उदाहरणार्थ आता आपल्याला ऍट अ ग्लान्स म्हणतो, एका वेळेला आपल्याला पटदिशी उघडलं ते असतं की ते कळलं पाहिजे. जर क्रीडा क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या कधी कधी काय काय कुणाकुणाला मिळालं यादव सर होऊ शकतात. नाटकाच्या संदर्भात कुठली कुठली नाटकं आपली गेली, वायकर सर करतील, हिंदीचे विशेषतः पठाण सर करतील, कुठल्या परीक्षा दिल्या, कुठं आपल्याला यश मिळालं, स्कॉलरशिप मध्ये कसं मिळालं, विद्यार्थी कशा पुढे गेल्या, विद्यार्थी कुठल्या कुठल्या क्षेत्रात चमकतायत, विद्यार्थी कुठल्या कुठल्या क्षेत्रात चमकतायत, हे सगळं आपल्याला महिन्याभरात करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो जुलैमध्ये ऑगस्टमध्ये या हस्तलिखिताच्या कार्यक्रमात निकम मॅडम आपल्याला बोलवलं. पण हे होत असताना मला सांगितलं पाहिजे की त्यांचे मिस्टर जे आहेत मिस्टर निकम हे कायम त्यांच्या पाठीशी आहे. मला कधी आठवत नाही, कारण मला मागं बऱ्याच काही वेळेला आपण म्हणतो शिक्षिकेच्या पतीचा त्रास काय वेळेला मला झाला मागं, तो ठीक आहे, आपण आता मागाच नाही. पण निकम मॅडमचे पती कधी शाळेत आलेले मला आठवत नाही, कधी त्यांनी तक्रार केलेली आठवत नाही, कधी काय म्हटलेलं आठवत नाही, त्या शाळेत तुम्हाला हा त्रास दिला असं कोणी त्याला म्हटलं नाही. कायम निकम मॅडमच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभे आहे. अतिशय मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांचं, टेक्नॉलॉजीमध्ये ते प्रसिद्ध आहे. आणि अशा पद्धतीचं हे कुटुंब ज्या पद्धतीचं प्रगती करत आहे ती अतिशय आनंदाची बाब आहे. निकम मॅडम या गेंडामा शाळेमध्ये होत्या, मला त्यावेळेचं ते आठवत आहेत. आमच्या घरामध्ये वरच्या मजल्यावर बसलेल्या असायच्या काम करत, आणि अचानक शाळेला परवानगी आली, शाळेला इकडे पुढे जायचं, ते इकडेच राहत होत्या कोडोलीमध्ये. अरे वा म्हणतो तुम्ही चला. पण त्यांनी जे समर्थपणे केलं हे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा या निरोप समारंभाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की आपण ही शाळा सोडू नका. एकदा गॅप पडली की पडली, गॅप पडली कोण विचारत नाही. मी पुण्यामध्ये एवढे कार्यक्रम घेतो म्हणून गॅप पडू देत नाही, घरात भांडायचं लक्षात. फक्त भांडण कुठलं कधी नाही माहिती का कार्यक्रमाला. मी जर त्याला म्हटलं ना माझ्या मुलांना की डॉक्टर शशिकांत पवार आपल्या या कार्यक्रमात प्रमुख कोण आहे, मग घ्या तर त्याला आधी अडचणीला कोण लागतं, मी काय लागलं घडले नाही, त्यात काही होतं नाही. तेव्हा शशिकांत तेव्हा बाहेरचं लक्षात आलं की कार्यक्रम वाढवायचे असते तर कोणाला बोलवलं पाहिजे, शशिकांत पवार बोलवलं, आणि तो प्रयत्न त्याचा करणार. पण मी तुम्हाला का सांगितलं हे माझ्या लक्षात आलं, कोणत्याही ठिकाणी आपली गॅप असला का. पुण्यामध्ये जर मी महिन्यात 1-2 कार्यक्रम घेतले नाही तर माझं महत्व ऑटोमॅटिक. त्यामुळे तुम्हाला ही देवाने दिलेली जी आहे काय, देवाची जी मुलं दिलेली आहेत देवाने तुम्हाला संस्कार करायला, हे संस्कार तुम्ही रिटायरमेंट झालं तरी सोडू नका. आणि आपली संस्था अशी आहे की ती कधी कोणाला नाही म्हणणार नाही. कुणी शिक्षक रिटायर झालेला येतोय म्हटलं त्याला नाही म्हणणार आहे का, पण निकम मॅडमला तर कोण नाही म्हणणार. ते अध्यक्षांचे अध्यक्ष आहे, जिथे अध्यक्ष नॉमिनल आहे, खऱ्या अध्यक्ष त्या संस्थेच्या. ही शाळा मोठी आहे ना, म्हणजे एकंदरीत आपल्या सगळ्या संस्थेच्या शाळेचे विद्यार्थी समजा 1400-1500 असेल तर निम्म्याहून जास्त कुठली आहे, 8वी 9वी 10वी 2-2 तुकडे आहेत. आणि तुमच्यासारखी विद्यार्थी घडवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. मी त्यांच्या रिटायरमेंटच्या आयुष्याला सुयश चिंतितो. खरं काल ती बातमी आली होती, एकनाथ शिंदे काहीतरी म्हणतात नाही की 60 वर्ष तुम्ही म्हणतो बरोबर उद्या पडदिशी केलं तर अजून सुद्धा सर ते 31 जूनच्या आता तो काय आला, काय म्हणतो शासनाने जो GR काढला तर आजचा निरोप समारंभ हा त्याचा सत्कार समारंभ असं समजा, निरोप समारंभ समजू नका असं सर्वांना मी सांगतो. पुन्हा एकदा दोन्ही डॉक्टरना काही असल्यामुळं माझं भाषण आटोपत घेतो. त्यांना तिकडे ऑपरेशनसाठी पेशंट्स वाट बघतायत. पुन्हा एकदा त्यांनी जे काही केलं त्या करण्यामध्ये त्यांचा जो ओलाव होता, प्रेम होतं, कर्तव्य होतं, हे सगळं त्यांनी करून विशेषतः मला अतिशय या शाळेने जो आनंद दिलेला आहे त्यामुळे त्या आनंद देण्यामध्ये त्यांचा जो मोठा सहभाग आहे त्यांच्या गुणात मी राहू इच्छितो. पुन्हा एकदा त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं त्यांनी जे काम केलेलं आहे ते अतिशय मोलाचं, संस्थेच्या इतिहासात संस्मरणीय नोंद करण्यासारखं झालेलं आहे असं सांगून माझं प्रास्ताविक संपवतो. जय जवान.
सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा होतोय. मित्रांनो, एक 2 मिनिटं लक्षपूर्वक हे जे मानपत्र लिहिण्यात आलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन आदरणीय कार्यक्रम करत आहे. लोकमंगल हायस्कूल सातारा कोडोली सातारा सन्मानपत्र सौ नंदा विनोद निगम मुख्याध्यापिका लोकमंगल हायस्कूल MIDC सातारा. सस्नेह नमस्कार. चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे त्याची वाट पाहतात आणि अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करताना अशा व्यक्तींमध्ये अग्रणी असणाऱ्या आपण जीवनाच्या प्रत्येक आघाड्यांवर यशस्वी झाला. एक प्रेमळ मुलगी, कर्तव्यदक्ष पत्नी, आदर्श शिक्षिका, कुशल प्रशासक म्हणून आपल्या जीवनाच्या सर्वोत्तम ध्येयापर्यंत पोहोचण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला. याची प्रचिती म्हणजे आज पवित्र अशा शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर आपण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त होत आहात. विद्यालयाच्या स्थापनेपासून विद्यालयाचा एक प्रमुख घटक म्हणून आपण कार्यरत आहात. 16 जून 1993 रोजी लोकमंगल हायस्कूल शाहूपुरी गेंडामाळ येथे आपण रुजू झाला. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1994 रोजी MIDC विद्यालयाच्या आपण मुख्याध्यापिका या पदावरती कार्यरत झाला. 36 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली कोडोली व्यायामशाळा येथे भरणारी शाळेने आज वटवृक्षाचे रूप धारण केले आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये असलेले आपले ऋणानुबंध यामुळे दिवसेंदिवस शाळेचा पट वाढत गेला. आज 450च्या पुढे गेलेला पट म्हणजे तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम याचे फळ आहे. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रामध्ये लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना प्रोत्साहन देऊन आपण लोकमंगल हायस्कूल MIDCची प्रतिमा नेहमीच उभी जाऊ. आजच्या समारंभाची गुप्ते साहेबांना विनंती की आपण शिक्षण पवारांची या ठिकाणी स्वागत करावं. मान्यवरांच्या वतीने आदरणीय विश्वमानव आणि आदरणीय नाना यांच्या सत्कार केला जातो. लोकमंगल प्राथमिक विभागाच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. विद्यामध्ये स्वागत शिल्पा टेक्निक मॅडमचं आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत होते. यादव साहेबांना विनंती आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करावं. लोकमंगल स्वागत. लोकमंगल हायस्कूल नागेवाडीच्या आदरणीय मुख्याध्यापिका लोकमंगल प्राथमिक मुख्याध्यापक स्वागत होते.
आणि ज्यांची संस्कृताची साथ लागल्याचे साखळीकरांचं याच्यामध्ये स्वागत. सर्व लोकमंगल गुरुचे सचिव माननीय अनिल चिटणीस आहे. लोकमंगल गुरुच्या संचालिका माननीय सौ शिल्पा चिटणीस मॅडम, लोकमंगल गुरुचे संचालक माननीय पवार सर, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले डॉक्टर संदीप शिरोत्रे, माननीय डॉक्टर शशिकांत पवार, त्याबरोबर आपल्या नागेवाडीच्या मुख्याध्यापिका सौ बाबर मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ नरोडे मॅडम, प्राथमिक विभाग निंदामाळ मुख्याध्यापक भोसले सर, त्याबरोबर नागेवाडीचे आपल्या गायनाच्या साथीसाठी आलेले पाटील सर, माहुरकर मामा, त्याबरोबर माझे आवर्जून या ठिकाणी मला म्हणजे जरासर भावनाप्रधान या ठिकाणी होती की माझे सर्व शिक्षक स्टाफ, यादव सर, युजी जाधव सर, पठाण सर, निकम सर, त्याबरोबर ज्यांची प्रदर्शन आठवण आज येईल ते लोहार सर, त्याबरोबर पी एस जाधव सर, इंगळे सर, काळे मॅडम, कुंभार मॅडम, वाडेले मॅडम, शिलवण सर, वाईकर सर आणि नव्यानं रुजू झालेले राऊत सर, आणि ज्यांच्यामुळे आज या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे ते आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. उल्लेख राहिला की ते म्हणजे चंद्रकांत मामा, दिवाळी मामा. आता हा माझं काम जसा माझ्या मदतीला आज आहे, सहकारी आहे, त्याबरोबर गेटा माझा सगळा स्टाफ मी ज्या ठिकाणी 1994-93 मध्ये काम केलं ते सगळे शिक्षक स्टाफ, सगळे मामा लोक, क्लार्क आहे आपला विपुल लोहार, त्याबरोबर नागेवाडीचे सुद्धा सगळे शिक्षक, तिथले दोन्ही शिपाई मामा, या सगळ्यांच्या वतीनं आजचा हा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचा जो सत्कार आहे त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करत आहे. खूप विचारांचं काय म्हणतो वावटळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मनामध्ये. 2 दिवस विचार करते की बोलायचं काय. सगळ्या जुन्या आठवणी, अगदी पहिल्या दिवसापासून आपण शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर कसं काम करत होतो. गेंडामाळवरून MIDC मध्ये सहज म्हणून मी आले, शाळा येऊन आलेला सांगता नव्हता, पण या ठिकाणी रुजू झाल्यानंतर माझंच काय म्हणतो आपण, मी या ठिकाणी कशी सामावून गेले किंवा एकरूप झाले माझं मला कळलं नाही. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा वाटा म्हणजे सुरुवातीला आम्ही जे 5 जण होतो हे सगळे माझे शिक्षक सहकारी. मग हळूहळू इयत्ता वाढत गेल्या. पहिलीचा वर्ग काढायचा, त्यासाठी बालवाडीचा वर्ग काढला गेला. 1ली ते 4थीचे पुन्हा सगळे शिक्षक आले, त्यातले काही इतर ठिकाणी नोकरी लागले म्हणून निघून गेले, पण काही लोक कायमचे राहिले. या सगळ्यामुळे हे मला शक्य झालं. एखादं सामाजिक कार्य किंवा शैक्षणिक कार्य करणं ही एवढं सोपं नाही, किंवा हे कोणी एकट्यामुळे होत नाही. सगळ्यात महत्वाचा वाटा म्हणजे श्री चिटणीस साहेबांनी संस्था काढली, संस्थेच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण केल्या. जे जसं एखादं बी आपण लावतो ते त्याचं झाड होतं. आपण नेहमीच वटवृक्षाची एक संकल्पना सगळ्यांसमोर मांडत असतो, तसा हा संस्थेचा वटवृक्ष मोठा झालेला आहे. आणि त्याची एक फांदी म्हणून आपण लोकमंगल ग्रुप MIDC, लोकमंगल ग्रुप सातारा यांनी सुरू केलेलं आहे. MIDC कोडोलीची शाखा फक्त 36 मुलांवर सुरू केलेली शाळा. आज आपल्याकडे ह्या क्षणाला 465 मुलं आहेत. जवळपास 5000 विद्यार्थी नोंदणीकृत आपल्या जनरल रजिस्टर मध्ये आहे. हे सगळी मुलं शिकताय जी बाहेर पडलेली आहेत. जिल्हाधिकारी आहेत, मला अभिमान वाटतो की आपल्या शाळेतली मुलं एवढी नावारूपाला आलेली. जिल्हाधिकारी आहेत, बरेचसे डॉक्टर झालेले आहेत,
काही प्रशासकीय सेवेत सुद्धा आहे. एक विद्यार्थी माझा बँगलोरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून आहे, मगर म्हणून. त्याबरोबर इंजिनियर्स आहे, रिसोर्स पर्सन पण आहे, रिसर्च सेंटरला सुद्धा कामं करणारे मुलं आहेत. हे सहजपणे एकट्यानं होत नाही, यासाठी सर्व सहकार्यांची मदत लागते. आणि चिटणीस मॅडम आहे की ज्यांनी कायमच एक मोठी बहीण म्हणून मला नेहमी मार्गदर्शन केलेले, एक काय म्हणतो आपला हात दिलेला आहे. या सगळ्याचं श्रेय आपणा सगळ्यांचं आहे. त्यातल्या त्यात महत्वाचा मोलाचा वाटा हा माझ्या विद्यार्थी मित्रमंडळींचा आहे. तुम्हाला शिस्त लागावी, तुम्ही फार मोठं व्हावं, नाव मिळवावं, जेणेकरून आपली शाळा, आपली संस्था यांचं नाव खूप खूप मोठं होईल. यासाठी मी बऱ्याचदा मुलांना रागावले, कधी गोड बोलून सांगितलंय. पण शेवटी हे सांगणं तुमच्या चांगल्यासाठी असतं, मग तुम्ही नावारूपाला घेण्यासाठी असतं. त्यामुळे जर मी सगळ्याच मुला मुलींना म्हणेन की चुकून जर एखादा फटका मारलेला आहे मी किंवा रागवलेली आहे, तो आता गोड म्हणून आपण घेतला पाहिजे. आणि यापुढे आपण जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं, पण त्याच्याबरोबर काय केलं पाहिजे आपण, नाट्य आहे, चित्रकला आहे, संगीत आहे, क्रीडा आहे, या वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा आपण नाव मिळवणं फार फार गरजेचं आहे. हे सगळं का गरजेचं आहे तर आता सध्याच्या जगामध्ये फक्त अभ्यास हे महत्वाचं नाही, तर त्याच्याबरोबर इतर गोष्टी, इतर बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत. म्हणजे शाळेनं आतापर्यंत घेतलेलं जे सर्वांगीण विकासाचं ध्येय आहे, नम्रत आहे, यापुढेही असं चालू राहील. माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी आपल्याला मार्गदर्शन करतीलच. जास्तीत जास्त मार्क मिळवा आणि मोठं व्हा. आणि यासाठी आपल्याला चिटणीस साहेबांचं मदत असतं आपल्या डोक्यावर आहे. चिटणीस मॅडमची माया आणि प्रेम आपल्याबरोबर आहे. आणि पुनश्च एकदा धन्यवाद देताना मी चिटणीस साहेब आणि मॅडमला सांगेन की आज मी शिक्षक झाले, मुख्याध्यापिका झाले, हे सगळं तुमच्यामुळे झालं. नुसतं जन्माला येऊन चालत नाही, तर आपण आपलं करिअर घडवणं, आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणं, यासाठी फार मोठं मार्गदर्शन आपल्याला गरजेचं असतं. हे मार्गदर्शन चांगलं मिळणं हे त्याहूनही मोठं असतं. म्हणजे ही माझी शाळा, लोकमंगल हायस्कूल MIDC कोडोलीची ही शाळा फक्त माझी, मी म्हणेन माझी जन्मदात्री आहे, माझी अन्नदात्री आहे. या शाळेमुळं मला आज मॅडम म्हणून लोक ओळखतात. रस्त्याने चाललं तरी गाडीवरून जाताना एखादा पालक मागून येतो, नमस्ते मॅडम म्हणतो. मी कुणामुळं शक्य झालं तर लोकमंगल ग्रुपमुळं, या आपल्या हायस्कूलमुळं झालं. म्हणजे ही शाळा माझी जन्मदात्री आहे, माझी अन्नदात्री आहे. व्यासपीठातील सर्व मान्यवर यांचं मी प्रथम स्वागत करते. यामध्ये डॉक्टर शशिकांत पवार, आपल्या संस्थेवर कायम त्यांचं प्रेम आहे असे शशिकांत पवार, तसेच आमचे मित्र डॉक्टर संदीप श्रोत्री, निसर्गप्रेमी, आणि आपल्या गुरुचे अध्यक्ष श्री चिटणीस, आणि इतर सर्व व्यासपीठावरचे मान्यवर आणि सत्कारमूर्ती माननीय नंदा निकम मॅडम आणि त्यांचे पती निकम सर यांचंही मी स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आहे निकम मॅडमचे सगळे जे गुण आहेत, त्यांचे जे वागणं आहे, एकूणच निकम मॅडम कशा आहे ते आपल्याला समजलेलं आहे. आणि निकम मॅडमच्या सुद्धा भाषणामधून मला वाटतं त्यांना खूप बोलायचं होतं, पण त्या भावना प्रधान झाल्यामुळे बोलू शकलेल्या नाहीये. तर निकम मॅडम बद्दल मी एकच फक्त आठवण सांगते की 30 वर्षापूर्वी जवळपास तो काळ होता आणि कोडोलीत ती जुनी शाळा होती पहिली. तर तिथे आम्ही गेंडामाळचे 4-5 शिक्षक गेलेलो होतो. त्यावेळेला मी लागलेले नव्हते शाळेत, पण मी जात होते अशी शाळेत शिकवायला. तर त्यावेळेस मी गेलेले होते शाळा पाहायला. तर निकम मॅडम म्हणजे ओळखल्याच नसत्या, इतकं त्यावेळेला त्या वेगळ्या दिसतही होत्या आणि त्या मुख्याध्यापक तिथे होत्या. पण त्यांचं एकूण मी बघितलं तेव्हा मला वाटलं की ह्या मुख्याध्यापक आहेत का. तर इतकी साधी साडी, अतिशय साधी साडी,
आणि एकूणच त्यांचं ते रूप बघून मला असं मनात जरा वेगळं वाटलं. आणि मी मॅडमना आमच्या म्हटलं सुद्धा की नंतर सांगितलं त्यांना की निकम मॅडम अशा मुख्याध्यापक आहेत, पण असं मला जाणवलं नाही, वाटलं नाही. तर नंतर त्यावेळेला मी तो विचार करू शकले नव्हते खरं तर, पण नंतर विचार केल्यावर मला जाणवलं की त्यावेळी त्या शाळेतली मुलं, तुम्ही आत्ता होता एवढ्या चांगल्या परिस्थितीतली मुलं नव्हती. तर ती मुलं इतकी गरिबाघरची मुलं होती, म्हणजे त्यांना कपडे सुद्धा व्यवस्थित मिळत नव्हते. तर अशी मुलं ही होती आणि त्या मुलांच्या बरोबर त्या मुलांना शिकवायचं काम त्या करत होत्या. आणि त्यावेळेला त्यांचाही वेश तसाच होता, अगदी सर्वसाधारण वेश होता त्यांचा. आणि हे नंतर मला जाणवलं की किती एक मुख्याध्यापक कसा विचार करू शकतो. आणि अतिशय हा त्यांच्यातला गुण मला कायम जाणवत राहिला शेवटपर्यंत. की त्यावेळेस काय त्यांच्याकडे चांगल्या साड्या नव्हत्या का, इतर काही वस्तू नव्हत्या का, पण ते विद्यार्थी आपले कसे आहेत आणि त्यांच्या समवेत आपण राहायचंय या जाणीवेने त्यांचा तसा तो वेश होता. त्यामुळे मला खूप त्या दिवसापासून निकम मॅडम जास्त समजत गेल्या. तर हा अतिशय त्यांच्यातला एक गुण आहे की सगळ्यांच्या सारखं सगळ्यांच्या बरोबर उभं राहायचं, आपल्या शिक्षकांना आपल्या बरोबर घेऊन सतत काम करायचं. या शाळेचं रूप तुम्हाला जेवढं मोठं दिसतंय तर त्याच्यामध्ये निकम मॅडमचा एवढा मोलाचा वाटा आहे. एक मुख्याध्यापक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे निकम मॅडम आहे. आज सगळ्यांच्या बोलण्यामधून निकम मॅडमचे जे सगळे गुण आहेत हे मला वाटतं निकम सरांना जास्त, त्यांच्या पतींना जास्त उलगडत जाणार आहे की घरामध्ये त्या कशा आहेत, उत्तम गृहिणी आहेत, आता त्या आजीची जबाबदारी पेलत आहेत. तर एवढं घरामध्ये त्यांच्या संसारामध्ये त्या किती यशस्वी आहेत, तसंच त्या शाळेमधलं काम त्यांचं कसं आहे, शाळेमध्ये त्यांच्या कामाची पोचपावती कशी इतरांकडनं मिळते हे त्यांच्या मिस्टरांना नव्याने कळणार आहे. आणि याचा आनंद त्यांना जास्त कुटुंबाला होणार आहे. तर अशा निकम मॅडम त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे, आपण त्यांना मनापासून सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. कारण त्यांच्या या सगळ्या शाळेतल्या कामामध्ये इतकी अचूकता वेळोवेळी मला जाणवलेली आहे. खरं तर त्या सायन्सच्या शिक्षिका असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमधली सत्यासत्यता पडताळून पाहिजे, मग निर्णय घ्यायचा, हा अतिशय त्यांचा चांगला गुण आहे. वेळोवेळी त्या मला फोन करायच्या, दरवेळेला काही वाटलं मॅडम असं करूया का, काय करायचं, कायम त्यांचा आपुलकीने फोन असतो, अतिशय संयत बोलणं असतं त्यांचं. आणि एक ही बाजू आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांवर तेवढाच धाक पण आहे. कारण ह्या परिसरात बघायला गेला आपण तर बहुतेक बऱ्याचशा वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की धोका निर्माण होतो. पण त्यावेळेला निकम मॅडम आहेत म्हटल्यावर एक प्रकारची जी जरब आहे ती त्या अशा लोकांवर बसते आणि असे अनुचित प्रकार घडत नाही. ती एक अतिशय शाळेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. सर्व शिक्षकांचं त्यांना साथ असते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यांच्या ह्या वागण्यामुळे आज त्यांचं लौकिक वाढलेलं आहे, अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर अशा या निकम मॅडमला आपण आज निरोप देत आहोत. पण असं जरी म्हणत असू तरी सुद्धा आपल्याला तसा निरोप त्यांना द्यायचा नाहीये. वेळोवेळी आपण त्यांना शाळेत बोलवायचंय, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय. तर आज मी त्यांना संस्थेच्या वतीने माझ्या वतीने त्यांना अतिशय निरोगी जीवन त्यांना लाभू द्यायची प्रार्थना करते. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांना सर्व त्यांचं जीवन सुखसमृद्धीचं जावं आणि सतत त्यांच्या जीवनात आनंद पसरावा अशी सदिच्छा मी व्यक्त करते. या काळात तुम्ही अनेक वेळा आलो, पण अशा एका अत्यंत वृत्ती अशा कार्यक्रमाला मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल प्रथम संस्था करण्याचे आणि शाळेच्या सर्व व्यवस्थापनाचे मी आभार मानतो. आपल्या शाळेचे संस्थेचे संस्थापक संचालक अध्यक्ष श्री चिटणीस, आजच्या उत्सवमूर्ती निकम मॅडम, उपस्थित सर्वजण, माझे मित्र डॉक्टर शशिकांत पवार आणि मित्र, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आम्ही लक्षात ठेवू, तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. तुम्ही कोणीही या आजच्या कार्यक्रमात तुम्ही त्यावेळी लिहून ठेवा तुमच्या वही, पण विसरू नका.
कारण आमच्या घरी माझे आईवडील शिक्षक, काका काकू शिक्षक, आणि थेट या आठवणी माझ्या जागा झाल्या त्या 91 साली माझे वडील निवृत्त झाले तो कार्यक्रम, 94 साली माझी आई निवृत्त झाली तेही हेडमिस्ट्रेस होती, मुख्याध्यापिका होती. तर ते कार्यक्रम आम्ही गेलो होतो त्या कार्यक्रमात आणि ते सगळे माझ्या डोळ्यासमोर आले. आजही म्हणतो जवळजवळ 30 वर्ष, 94 साली निवृत्त झाली, 30-31 वर्ष झाली. आजही तिला तिचे माझे विद्यार्थी येऊन भेटत असतात. विद्यार्थी जास्त येऊन होतं ते भेटत असतात. निकम मॅडम बद्दल मी माझी तशी ओळख पहिली झाली ती पेशंट म्हणून त्यांच्या घरातले पेशंट वगैरे हॉस्पिटलला आमच्याकडे आला, पण ओळख झाली ती ग्रंथ महोत्सव. ग्रंथ महोत्सवाचा त्यांचा जो उत्साहानं मुलांना आणणं नेणं, त्यांच्याकडनं काय काय गोष्टी सादर करणं हा जो प्रकार होता, तुम्ही म्हणजे या बाईकच्या रस्त्यामध्ये शाळा आहे त्या शाळेमध्ये या मॅडम. म्हणून मॅडम तुम्हाला सांगतो की तुम्ही निवृत्त झाला शाळेमध्ये ठीक आहे, पण शाळा तुमच्या शहरात कधी निवृत्त होणार नाही, कारण शाळा ही तुमच्या रक्तातच आहे. आधी आमच्याही घरी आम्ही तेच बघतो की नूतन मराठी शाळेचा निकाल आमच्या आईला फोन करून सांगितलं होतं किती वर्ष झाली निवृत्त म्हणून, 30 वर्ष झाली. त्याच्या अगोदर मी 37 वर्ष त्या शाळेत नोकरी करत होतो. आज तिचं वय 90. त्यामुळं शाळा ही अंगातनं रक्तातनं फिरत असते आणि अशा माणसांची पारख करणारे तुमचे अध्यक्ष शिरीष चिटणीस खरं तर यांना मानलं पाहिजे. कारण माणसांची पारख करून त्यांना योग्य ते काम देणं आणि त्यांच्याकडनं ते करून घेणं, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला फुलत पुढे नेणं हे यांना फार चांगलं. तुम्ही किती भाग्यवान आहात ह्याची कल्पना तुम्हाला आता नाहीये, पण मोठेपणी ज्यावेळी तुम्हाला कल्पना येईल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की माझी दुसरी जन्मदाय दुसरी आई आहे, तिच्या मांडीपासून आपण ज्ञान शिकलेलो आहोत. गेल्या वर्षी आमचे मैत्रीण आणि तुमच्या मॅडम चिटणीस मॅडम यांच्या निवृत्ती समारंभाला असं मी गेलो होतो. त्यावेळी एक कविता फार माझ्या लक्षात राहिली, मी लक्षात घेऊन आता परत मी तुम्हाला ते 4 वेळी वाचून दाखवतो. त्यातल्या देखील मुलीनं मला केली होती की शाळा सुटुनी फुटता पाटी, शाळा सुटुनी फुटता पाटी, आठवणींची फुले जाई, दडून पडतो व्यर्थ मीपणा, मनवर उरता तुम्हीच बाई. हा तुमच्या सगळ्या मनात अशी तुमची माहिती मॅडमची भावना असू दे, राहू दे आणि भविष्यात देखील संपर्कात राहावं. धन्यवाद. आणि त्या वटवृक्षाच्या आजच्या या एमआयटीच्या शाळेमधल्या फारच मोठ्या संख्येच्या मुख्य शिक्षिका, मुख्याध्यापिका यांनी जडणघडण केली त्या मॅडम यांचा आज सरकार समारंभ आहे असं म्हणेल. मी असं म्हणणार नाही की त्या वेगळ्या होत आहेत, त्या आपल्याकडे राहणार आहेत, आपल्यापासून दूर राहणार नाही आहेत आणि त्या आपल्याला सतत मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत. त्या एका दीपस्तंभामध्ये काम करणार आहे. दीपस्तंभ हा कधी रिटायर्ड होत नाही, तो कधी बाजूला होत नाही, तो त्या अफाट समुद्रावरती त्या सगळ्या शाळेतल्या अफाट समुद्राच्या समोर त्या दीपस्तंभासारख्या काम करणार आहे. आणि दीपस्तंभ हा अंधारा दिवसा रात्री सर्व काळ तो सतत तो दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करतो. तुम्ही या त्या समुद्रावरची जहाजा आहात, एका ठिकाणा जाऊन दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारे तुम्ही सर्व प्रवासी आहात. तर हे जे प्रवासी आहेत आत्ता जर थोडंसं चर्चा करतो विषय निघाला रक्तात दिनाला शकतात असं लागतं. तर हे तुम्ही सर्व जीन्स आहात. हे जीन्स या शाळेतून पुढच्या ठिकाणी जाणार आहेत, तिथं त्यांच्या तुम्ही कलागुणांना वाव देणार आहात, तिथं तुम्ही मोठे होणार आहात, तुम्ही तिथं शास्त्रज्ञ होणार आहात. एका वेळेला सुजाण नागरिक होऊन तुम्ही एका वेळेला कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा. तर हे तुम्ही जीन्स आहात. दुसऱ्या संस्थेने जाऊन तुम्ही तुमचं तिथं डेव्हलपमेंट करणार आहात. त्या जीनमध्ये नको आणि पाहिजे तर तुम्ही नकोला दाबून टाका आणि पाहिजेला तुम्ही मोठं करा. आणि हे करणारे हे मोठं करणाऱ्याच्या मध्ये ते टीम असतात, जे जी मार्गदर्शक करतात त्यातले चांगले सर्व मार्गदर्शक करतात ते.
ते तुमच्या पदार्पणांना भाव देतात. तर हा जरी आजचा अगदी सुखाचा क्षण आहे, पण इतक्या वर्षामध्ये त्यांनी सर्व अडचणीतून सर्व ह्याच्यातून त्यांनी मार्ग काढून सर्व दुःखातून त्यांनी सुखाचा मार्ग घेतला आणि त्यांना आज आपण त्यांना रिटायर न करता त्यांचा सत्कार करून आपण त्यांना सतत आम्हाला मार्गदर्शन करावं असं मी इच्छा प्रदर्शित करतो आणि त्यांना उर्वरित आयुष्यामध्ये समृद्धीचं जावं आणि त्यांची प्रगट हो असं मी हे करतो, प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. अशा तुम्हाला सर्वांच्या लाडक्या निकम टीचर यांचा आज सेवानिवृत्ती समारंभ आहे. खरं तर हा विचार करूनच खूप वाईट वाटते. मित्रांनो, तुम्हाला आम्हाला माहीत असलेले निकम टीचर म्हणजे खूप कडक आणि रागीट, पण खरं तर माझ्या मते तरी निकम टीचरांचं व्यक्तिमत्व म्हणजे फणसाप्रमाणे आहे. फणस हा जरी बाहेरून कठीण दिसत असला तरी त्याच्या आत मात्र गोडगळत असतात. निकम टीचरांचं व्यक्तिमत्व देखील तसंच आहे. त्या बाहेरून रागीट दिसत असल्या तरी मनाने मात्र त्या खूप प्रेमळ आहेत. त्या विद्यार्थ्यांना पालकांना खूपच योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात. सायन्सच्या तासावेळी त्या खूप छान प्रकारे समजावून सांगतात. जर समर्थ नसेल तर पुन्हा पुन्हा शिकवत राहतात. विज्ञानाबरोबरच बाहेरच्या गोष्टींचं ज्ञान देखील आम्हाला व्हावं यासाठी त्या नेहमीच प्रयत्न करत असतात. बोलायचं तर भरपूर आहे, पण शब्द पुरत नाही, तेवढं मग तुम्ही थांबते. सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार. माझी ओळख कृष्णेच्या काठेवरती कोरडी हे माझं गाव. कृष्णेच्या काठेवरती कोरडी हे माझं गाव. लोकमंगळ हायस्कूल शाळेमधला विद्यार्थिनी. कृष्णार्थ जाधव हे माझं नाव. कृष्णार्थ जाधव हे माझं नाव. एक नाक आपल्या आजीला विचारते, आजी स्त्री शक्ती म्हणजे काय असते? त्यावरती ती आजी म्हणते, बाळा स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. स्त्री सुद्धा एक मनुष्य असते, तिला पण तिचे आयुष्य असते. पुढे तर नागिन असते, दिवस तर वाघीण असते, कळाली तर वीज असते, शहाण्या बाळाची वीज असते. स्त्री म्हणजे एक शक्ती असते, स्त्री म्हणजे एक शक्ती असते. असा सर्व गुण समावेशक म्हणजेच आपल्या निकम मॅडम यांचा सेवानिवृत्ती समारंभात या कारणी आज ते उपस्थित आहे. कारागीर मैत्रीचा सुगंध आज देखील या राष्ट्राच्या मातीत दरवळतो. कारागीर मैत्रीचा सुगंध आज देखील या राष्ट्राच्या मातीत दरवळतो. त्या राष्ट्राच्या मातीत प्राचीन सुलतानी तख्तावरती बसली, तिथं झाशीच्या राणीनं घोड्यावरती बसवून तलवारच चालवली. तीच मदर तेरेसा अख्ख्या जगाची आई झाली. ती 40 स्त्रियांची पहिली स्त्री शिक्षित झाली. एवढ्या थोर महिलांचा इतिहास आज आपल्या साक्षीला सांगते की आज गर्भातच एका स्त्रीचं आयुष्य मोल दिलं जाते. आज गर्भातच एका स्त्रीचं आयुष्य मोल दिलं जाते. उमलण्याआधीच कळ्यांना मुस्कुलपणे कुठलं जाते. जर खऱ्या अर्थाने देशाची शान राखायची असेल तर देशाची शान राखायची असेल तर आपल्याला स्त्रियांचा सन्मान हा करावाच लागेल. आणि हा सन्मान फक्त स्त्रियांचा नाही तर तुमच्या माझ्या जन्माचं मूळ, तुमच्या माझ्या जन्माचं मूळ अखिल मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याचं मूळ जर काय असेल तर ते म्हणजे स्त्रीचा जन्म. तो पूर्वी शेतकऱ्याच्या घरात जेव्हा बाळ व्हायचं त्या बाळाची आणि त्या बाळाची नाळ कापून घरापाठच्या मातीत पुरायची. त्या बाळाची आधी त्या बाळाची नाळ कापून घरापाठच्या मातीत पुरायची. म्हणजे जन्मजात मातीशी नातं जोडलं जायचं आणि आज तेच नातं कायमचं तोडलं गेलं आणि आज तेच नातं कायमचं तोडलं गेलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे माकडाची शेपटी गेली, तो पायावर उभा राहिला, तो चालू लागला, तो पळू लागला. त्याच्या बुद्धीची धार एवढी की तो चंद्रावरती पोहोचला. त्याच्या बुद्धीची झेप एवढी की तो मंगळावरती पोहोचला. व त्याने नद्या आडवल्या, त्याने समुद्र काढीत केली. त्याने नद्या आडवल्या, त्याने समुद्र काढीत केली. त्याने जंगल काढण्यात तिथे सगळा घोर झाला. जशी त्याने जंगल काढीत केली तशी त्याच्याच मनात हिरवाई केली. जशी त्याने जंगल काढीत केली तशी त्याच्याच मनात हिरवाई केली. व त्याने नद्या अडवल्या की त्याच्याच मनातले प्रेमाने झाले असते. त्याने जगताळ्यांना प्रदक्षिणा घातल्या म्हणून त्याच्याच अस्मितेला घडवू लागलं. अगदी सोपं करून सांगायचं मित्रांनो, माणूस माणसापासून दूर गेला, माणूस माणसापासून दूर गेला, माणूस त्याच्या अस्मितेपासून दूर गेला. पूर्वीच्या स्त्रियांचा
तुझ्यावर अरे संसार संसार जसा तवा तुझ्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर आणि हा काळ तुम्ही आम्ही बदलायचा आणि हा काळ पाहायचा ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. तर तुम्ही सगळेजण म्हणत असाल आज मी कधीच सेवा म्हणून समर्पण खास नृत्य. हो, मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की स्त्री एक शक्ती असते, स्त्री एक शक्ती असते. खऱ्या अर्थाने निगम टीचर आज शाळेत सेवानिवृत्त होत आहे, पण त्यांच्यावरती संसाराची घराच्या जबाबदाऱ्या अजूनच आहेत. त्यांच्यावरती संसाराच्या आणि घराच्या जबाबदाऱ्या अजून आहेत. मी माझ्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की स्त्री एक शक्ती असते आणि ती शक्ती आपण विकण्याच्या अनुभव झालं. आजपर्यंत निगम टीचरांच्या ही शक्ती आपण पाहत आलेलो आहोत. धन्यवाद. इथून पुढच्या वाटचालीसाठी निगम टीचरांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. गेले 2 तास झालं तुम्ही एका ठिकाणी बसलेला आहात. मला याची विशेष करून जाणीव आहे आणि त्यामुळे मी थोडक्यातच माझं मनोगत नाही करत. आज आपल्या विद्यालयामध्ये जर 2 मिनिटं विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचे, बोलू नका. आज आपल्या विद्यालयामध्ये जी पूर्वीपासून या विद्यालयामध्ये शिकत आहे ती जे नव्यानं प्रवेश करीत झालेले आहे त्यांच्यासाठीचा हा पहिला कार्यक्रम आहे, पहिलं पुष्प आहे. आणि खरं बघायला गेलं तर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूपच मुळात हृदयस्पर्शी आहे. आज सकाळपासून आपण निगम मॅडमच्या आपल्या आवडत्या मुख्याध्यापिका यांच्या निरोप समारंभात वास्तविक पाहता मी निरोप समारंभ म्हणणारच नाही, कारण निरोप त्यांचाच घेतला जातो ज्यांचा परत येणं होत नाही. आणि माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी असंही सांगू इच्छितो की तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये, आमच्या शिक्षकांच्या मध्ये आणि निगम मॅडमच्या मध्ये जो ऋणानुबंध आहे, जो स्नेह आहे, जो प्रेम आहे, तो जिवंत ठेवण्यासाठी या विद्यालयाला निगम मॅडमना कंटिन्युअस रेग्युलरली या विद्यालयाला भेट देत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरदजी शिंदे, त्याचबरोबर बघा कसा योगायोग असतो, म्हणजे शिक्षण सारख्या क्षेत्रामध्ये कार्य करून रिटायर होणारी व्यक्ती म्हणजे एक शिक्षक आणि त्याच्या निरोप समारंभाच्या किंवा सेवानिवृत्तीच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुणाला आमंत्रित करायचं, तर चिटणीस साहेबांनी अशा 2 महान व्यक्तींना आमंत्रित केलं की जे साताऱ्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असणारे डॉक्टर श्रोत्री आणि त्याचबरोबर पवार. या 2 व्यक्तींची का निवड केली तर पहा, शिक्षकाचा जो प्रोफेशन आहे आणि डॉक्टरांचा जो प्रोफेशन आहे, these both professions are called noble profession. या दोन्ही प्रोफेशनला एक वेगळं स्थान आहे. बघा, आपण डॉक्टरांच्याकडे एक देव म्हणून पाहतो, त्याचबरोबर शिक्षकाकडे सुद्धा एक गुरु म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. एक सामाजिक बांधिलकी, पैशाच्या पेक्षा पुढे जाऊन एक सामाजिक बांधिलकी या प्रोफेशन मध्ये उद्या म्हणजे कसं असतंय की एखादा डॉक्टर रिटायर झाला तरी तो आयुष्यभर डॉक्टर राहतात, एखादा शिक्षक रिटायर झाला तरी तो आयुष्यभर शिक्षकच राहत असतो. त्याला सर म्हणून बोलवलं जातं, त्याला मॅडम म्हणून बोलवलं. दॅट इज वाय दिस इज द नोबल प्रोफेशन. आणि त्यामुळे इथं नुसती आर्थिक कमाई पाहिजे नसते, तर एक सामाजिक बांधिलकी पाहिली जाते आणि ती जपण्याची ज्यांनी आयुष्यभर किंवा संपूर्ण नोकरीवर कार्य केलं अशा त्या निगम मॅडम त्यांच्या या निरोप समारंभानिमित्त या 2 महान आपल्या व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सचिव आणि चिटणीस हे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर
आपल्या मुख्याध्यापक मॅडमच्या मिस्टर आम्ही त्यांना कौटुंबिक आम्ही त्यांना नाना स्वतः इथं उपस्थित आहे. त्याचबरोबर आपल्या गेंडामाळ शाखेच्या मुख्याध्यापक भोसले सर, त्याचबरोबर नागेवाडी शाखेच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, आपल्या प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका नरवणे मॅडम, या सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या वतीनं आज मला इथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्या सर्वांचं आभार मानतो आणि बोलायला सुरुवात करतो. याचसाठी केला होता शेवटचा दिवस गोडवा. नोकरी करणाऱ्या, शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं एक ना एक दिवस त्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम हा होतो. आणि आज सुद्धा हा निकम मॅडमच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण याचा पाहता की पण आज आपण तो कार्यक्रम आयोजित केलेला. तर हा गोड कार्यक्रम म्हणावा का कटू कार्यक्रम म्हणावा, कारण त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडला असेल की ज्या कार्यक्रमाचा आनंद लुटावा, सवकाळून घ्यावा, तर दुःख म्हणून एक क्षण आठवून. निकम मॅडमच्या बद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच लोकांनी या ठिकाणी त्यांची वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या स्वभावाचे, स्वभाववैशिष्ट्याचे वेगवेगळे कामगारे तुम्हाला नेहमी पाहावयास मिळाले. म्हणजे मला कुणीतरी वाचनामध्ये म्हणजे श्रद्धा म्हणत होती, मी जे वाक्य बोलणार होते ते म्हणजे निकम मॅडम म्हणजे कशा तर म्हणून फणसासारख्या नाचून गोड करायचा ही उपमा बरोबर. पण ती उपमा त्यांना अगदी परफेक्ट लागू पडते. कारण या संपूर्ण नोकरीच्या कालावधीमध्ये जेव्हा या विद्यालयाची सुरुवात व्हायची होती त्यावेळी पहिली जी शाळा सुरू झालेली होती ती कोरोली गावची विद्यार्थिनी तुम्ही आहात, तुम्हाला माहित असेल. मराठी केंद्र शाळा जी आहे त्याच्या शेजारी पाण्याची टाकी, त्याच्या शेजारी जो आता सरकारी दवाखाना आहे छोटं, त्या इमारतीमध्ये पहिली शाळा लोकमंगल हायस्कूलचं रोपटकीचं होतं. आणि पहिल्यांदा विद्यालयामध्ये 36 विद्यार्थी होते. आणि दिवाळीच्या म्हणजे जून महिन्यामध्ये साधारणतः शाळा सुरू होतात, पण आपली शाळा ही 36 मुलांच्या मदतीनं निकम मॅडमने दिवाळीनंतर सुरू केलेली होती. आणि मग म्हणजे एकट्याच त्या 36 मुलांना घेऊन त्या निवडणूक सुरू केलेली होती. आणि पुन्हा जून महिन्यामध्ये जेव्हा दुसरा वर्ग सुरू म्हणजे 8वी जून 9वीचा वर्ग जेव्हा सुरू झाला तेव्हा मी जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी झालो. आणि म्हणजे मी आणि निकम मॅडमने सुरुवातीपासून या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी काढलं. आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. तेव्हापासून मी मला मॅडमने बोलताना खरोखरच मॅडम उल्लेख केला ती गोष्ट खरी होती. मी तेव्हा इंटरव्ह्यू या विद्यालयामध्ये रुजू होण्यासाठी आलो. त्यांना मुख्याध्यापिका म्हणून भेटायला गेलो. कोरोलीमध्ये राहत असणाऱ्या मुलांना मुलींना माहीत असेल बघा, आपलं मारुतीचं मंदिर आहे त्याच्या मागं ताडवाच्या फडी पत्र्याच्या त्या फडीमध्ये मी घेऊन अतिशय साध्या. मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता मॅडम की या विद्यालयाच्या या मुख्याध्यापिका जरी यांच्याबरोबर मी काम करायचे, मला सुद्धा थोडी प्रश्न पडलेला होता. पण साधी राणी उच्च विचार करते. आणि ते त्यावेळी मला निकम मॅडम दिसलेल्या होत्या. आज सुद्धा त्याच पद्धतीनं वागताना बोलताना माणसाची कोणती परिस्थिती आज त्यांची राहिली नाही, पण म्हणून परिस्थिती बदलली म्हणून त्यांच्या वर्तनामध्ये त्यांनी बदल केला. हेच काही गोष्टी त्यांच्यामध्ये विशेष प्रदर्शनं मला संपूर्ण नोकरीमध्ये चालवलं. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना कितीतरी प्रकारची लोक आमच्या संपर्कात येतात, कितीतरी लोक आमच्यावर प्रभाव पाडतात. पण त्यातली काही मोजकीच लोक अशी असतात की जे आम्हाला नेमकं मार्गक्रमण कसं करावं याचं मार्गदर्शन करतात. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे मी निकम मॅडम यांना मानतो. संपूर्ण 30 वर्षाचा कालावधी झाला आम्ही एकत्रित काम करतो. बऱ्याचदा आमच्या मध्ये मतभेद झाले, नो डाऊट, मी नाकारणार नाही. वैयक्तिक माझ्यामध्ये असतील, आमच्या शिक्षक वर्गामध्ये असतील, पण प्रत्येक वेळी समतेच्या पुढं
शिक्षकांचीच बाजू मांडणाऱ्या त्या भक्कमपणे मांडत होत्या आणि शिक्षकांनाच पाठिंबा देत होत्या. हे नेचर, सर्व गुण संपन्न असणारी ही व्यक्ती, सर्वांना बरोबर कसं घेऊन चालावं हे ज्यांच्याकडे कला आहे अशी ती व्यक्ती. मी व्यक्तिमत्व म्हणेन. व्यक्तिमत्व का म्हणतोय मी? एक वेगळं व्यक्तिमत्व. कारण माणूस व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं. कारण व्यक्ती हा आज ना उद्या मरणार असतो, त्यात संपणार असतो. पण व्यक्तिमत्व हे चिरकाल टिकणार असतं, ते काढून घेतलेलं आहे. तसं हे व्यक्तिमत्व हे तुम्हाला म्हणजे इथं आता बोलायला लागलेले बरेच जण बोलतायत. इथं जर सांगितलं नाही की निकम मॅडमवर कोण कोण बोलतील साहेब, तर यातले समोर बसलेल्या सगळे मुलं मुली मी एवढंच नाही म्हणेन तर अहो या शाळेतल्या भिंतींना जरी बोलायला लावलं तरी निकम मॅडम बद्दल ते जाहीरपणे बोलतील, बेंच बोलतील, खरोखरपणे मैदान बोलतील. कारण या निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा प्राण करण्याचं काम निकम मॅडमने केलेलं आहे. अशी या इमारतीमधली या शाळेतला एक विद्यार्थी नाही की ज्याच्यापर्यंत निकम मॅडम पोहोचलेलं नाही, ज्याच्या पाठीवरून मायेचा हात त्यांचा फिरलेला नाही, ज्या भिंतीवरून त्यांचा हाताचा स्पर्श झालेला नाही, अशी एक वेगळी अटॅचमेंट त्यांनी निर्माण केली आहे. कदाचित आपण असं म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते. तसं नाहीये. या यशस्वी स्त्री मागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे नाना आहेत. नानाने एवढा सपोर्ट केलेला आहे. आणि म्हणजे तुम्ही जरा थोडंसं पाहिलं तर लक्षात येईल की 36 मुलांच्या वर सुरू होणारी शाळा की जी एका छोटेखानी वर्गामध्ये सुरू होती, तिथून ती कोडोलीच्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये, कुठं मारुतीच्या मंदिरामध्ये, कुठं एखाद्या शेडमध्ये भरणारी शाळा आज एवढ्या मोठ्या इमारतीमध्ये दिमागदारपणे उभे 400, 500, 600, 700 मुलं आज इथं ज्ञानार्जन करतायत. आणि तितक्या तळमळीनं, निष्ठेनं, प्रामाणिकपणे शिकवणारे शिक्षक आज इथं कार्य करतात. याचं संपूर्ण श्रेय मी निश्चितपणे निकम मॅडमला देतो. त्याचबरोबर आमचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्षांचं विशेष कौतुक करेल की त्यांनी सर्व शिक्षकांना फ्री हँड केला. हे करत 2 मिनिटं मागची नववीची मुलं आता नवीन झाली गेली, थोडी मोठी झाली, जरा शिल्लक होती. तर ही मी विशेष साहेबांना विशेष याचं श्रेय देऊ इच्छितो. कारण या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकाला कसं टॅकल करावं, त्याच्यामध्ये कुठले गुण वैशिष्ट्य आहेत, मग त्याला कुठली जबाबदारी द्यावी, त्याच्याकडून कुठलं काम म्हणजे कसं असतं की जे अवघड असतं ते सोपं करावं, सोपं आहे ते सहज करावं, आणि सहज आहे ते सुंदर कसं करावं, ही कला अवगत असणारे आमची चित्रवीर साहेब. म्हणजे ज्याच्याकडून जे गुण आहेत ते त्याला सोपवायचं आणि त्याच्याकडून ते सुंदर करून घ्यायचं. नुसतं करून नाही घ्यायचं तर ते सुंदरतेनं कसं होईल याची कला त्यांच्याकडे आवडत आहे. आणि नेमके बरेचसे गुण मी आता स्पष्टपणे सांगतो, बरेचसे गुण तुमचे निकम मॅडमच्यात आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं ते संपूर्ण स्टाफला मी मगाशीच सांगितलं, आमच्यामध्ये कितीही वादविवाद असू द्या, वैचारिक मतभेद असू द्या, पण आमची कौटुंबिक रिलेशन एकमेकांचे स्टाफचे मेंटेन करण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर तो निकम मॅडम. आणि ही ऍडमिनिस्ट्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला कळणार नाही पण इथं माझ्या स्टेजवर बसलेल्या लोकांना हे कळेल की ऍडमिनिस्ट्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला काम करता नाही आलं तरी चालेल, पण तुम्हाला काम करून घेता आलं पाहिजे. ही कला त्यांच्याकडे जबरदस्त आहे. उदाहरण द्यायचं म्हणून मी सांगतो त्याचा विषय निघाला. म्हणजे कॉम्प्युटरचं ज्ञान निकम मॅडमना मला ठराविक जणांना आम्हाला कमीच आहे. आम्ही म्हणजे जाहीरपणे कबूल करतो आम्ही थोडं आउटडेटेड होत चाललेले लोक आहोत. पण जी नवीन शिक्षक आलेले ते मात्र एक्सपर्ट आहेत कॉम्प्युटरमधले, नेटमधले, गुगलमधले, यातले एक्सपर्ट आहेत. मग या शिक्षकांच्याकडून कसं काम करून घ्यायचं, प्रसंगी गोड बोलून कसं काम करून घ्यायचं, प्रसंगी त्यांच्याशी मैत्रीण म्हणून कसं काम करून घ्यायचं, ही कला त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनचा सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात. आणि यामुळंच आज या यशस्वी झालेलं दिसत आहे. आज या MIDCच्या परिसरामध्ये कुठंही तुम्ही गेला आणि नुसतं निकम मॅडम हे
नाव जर का तुम्ही बोलला तर तुम्हाला निश्चितपणे चांगला रिस्पॉन्स मिळणार आहे. कशाचं दिसत आहे तर त्यांनी आजपर्यंत डिटर्मिनेशन, डेडिकेशन अँड डिवोशन जे या शाळेसाठी समर्पण केलेलं आहे त्याची ही पोच पावते. तुम्ही काय कमवता, तुमची धनसंपत्ती किती आहे याला महत्व नसतो. आज पहा तुम्ही त्यांच्याकडे आपण बऱ्याचदा प्रश्न विचारतो की सुखी कुटुंब, आमचं कुटुंब सुखी आहे. अहो सुखी कुटुंबाची व्याख्या काय असते हो? काय असते कुटुंबाची व्याख्या? मी आधी म्हणेन त्याची व्याख्या लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा की ज्या कुटुंबामधून लेकी आणि सुनांचा खळखळून हसण्याचा आवाज येते हे सुखी. बाकी तुमच्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, याला काय किंमत नाही. आज तुम्ही त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं तर 2 चांगली मुलं, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणारी मुलं, एज्युकेशनल हाय क्वालिफाईड असणारी मुलं या ठिकाणी त्यांच्याकडे 2 सुना आहेत. आणि दुसरं वैशिष्ट्यपूर्ण मी लेकी आणि सुना असा शब्द वापरला होता. निकम मॅडमना लेख नाही आणि म्हणून कदाचित या शाळेतल्या प्रत्येक मुलीला ते लेकीची माया देतात. लेकीच्या मायेनं प्रत्येकाला जवळ येतात आणि म्हणजे विचारानं विस्तृत असणाऱ्या अशा या निकम मॅडम तुमच्या आमच्या जवळच्या प्रेमाच्या मायेच्या अधिकाराच्या या आपल्या सगळ्यांना निरोप देऊन सेवानिवृत्त होत आहे. नियत वयोमानानुसार त्या सेवानिवृत्त होत आहे. पण मी असं मानेन की म्हणजे जसं बघा की फुलं उमटतात, सुकून जातात, पण सुगंध मागत नाही. ओके नाही, कापूर जळतो पण सुगंध मागत नाही. तसंच जरी निकम मॅडम शाळेमध्ये नसल्या तरी त्यांनी केलेल्या कार्याचा, त्यांनी केलेल्या त्यागाचा, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा, त्यांनी केलेल्या डिवोशनचा सुगंध या संपूर्ण इमारतीमध्ये, या संपूर्ण परिसरामध्ये वर्षानुवर्ष दरवळत राहील. आणि त्यामुळे हे हजारो लाखो जे आशीर्वाद त्यांना तुमच्या रूपाने मिळालेले आहे त्यामुळे त्यांचं पुढं आयुष्य निश्चितपणे सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, संपन्नतेचं आणि उत्साही जाईल अशी मी आशा करतो. संपूर्ण हिंदी राष्ट्रभाषा भवन यांच्यातर्फे त्याचबरोबर शालेय शिक्षण संघटनेतर्फे त्यांना माझ्या कुटुंबीय त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. काही कमी जास्त झाला असेल तर माफी मागतो आणि मला इतर विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि सांगतो. यादव सरांचं भाषण असता ऐकताना अनेक प्रश्न व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रमुख अतिथी, शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी बांधव होतो. यापूर्वी यादव सर, आपले चिटणीस साहेब या सर्वांनी अशी बॅटिंग केलेली आहे मला काय खेळायला लागलेलंच नाही. तरी सुद्धा एक अल्पसा प्रयत्न करतो, सर्वांनी कृपया शांत राहावं माझं मोठं ऐकावं असं मी विनंती करतो. मला असं वाटतं निकम मॅडमचा सत्कार प्राथमिक विभागातर्फे सर्वात अगोदर व्हावा. मी साहेबांना विनंती करतो की निकम मॅडम यांचा सत्कार प्राथमिक विभागातर्फे चिटणीस मॅडम, अनिल चिटणीस साहेब, पवार सर, बाबर मॅडम या सर्वांनी करावा असं मी विनंती करतो. पुढे सर मुस्कर सर यांनी कृपया वरती यायचं आहे. यानंतर लोकमंगल प्राथमिक विद्यालयामध्ये शाहू गुरु इंदाबाळ या विद्यालयाच्या वतीने निकम मॅडम या ठिकाणी सत्कार होतो. आणि आपल्या प्राथमिक विभागाच्या वतीने लोकमंगल प्राथमिक विद्यालय MIDC या प्राथमिक विभागाच्या वतीने संस्थेच्या
शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा, तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय चिटणीस साहेबांच्या एक आदर्श शाळा विकसित करण्याच्या कार्यामध्ये प्रभावी साथ देणाऱ्या आदरणीय निकम मॅडम यांच्या सेवापूर्ती व सदिच्छा समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आदरणीय निकम मॅडम म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, उत्तम संघटक कौशल्य, आदर्श शिक्षिका व प्रशासनाची जाण असणाऱ्या एक आदर्श मुख्याध्यापिका. या सर्व अष्टपैलू असणाऱ्या घटकांचा विचार केला तर त्यामध्ये बरोबर स्थित बसणाऱ्या असणाऱ्या आदरणीय निकम मॅडम यांच्या सेवापूर्ती व सदिच्छा समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मॅडमला मी एकच म्हणेन, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चालता चालता पायामधले बळ तेवढे जपत जावे. कर्तृत्वाची उंची तुमची आम्हा सर्वांस ठावे, तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर सदा झुलत राहावे, तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर सदा झुलत राहावे. आठवणी सांगायला गेल्या तर 10 ते 5 ही वेळ ही कमी पडेल, परंतु या ठिकाणी क्रमप्राप्त सांगाव्या लागणाऱ्या ही सांगणं गरजेचंच आहे. अशा काही 2-3 आठवणी मी तुम्हाला सांगतो. आज SP जाधव सर जे उभे आहेत त्याचं सर्व श्रेय निकम मॅडम आहे. 25 वर्षापूर्वीचा किस्सा आहे. मी 15/12/98 म्हणजे 15 डिसेंबर 98ला या शाळेमध्ये रुजू झालो. आपल्या शाळेचे आमच्या प्राथमिक विभागाचे माजी मुख्याध्यापक एवढे सर यांनी मला इथं शाळेमध्ये शिक्षक या पदासाठी आणलं. त्यानंतर काही दिवसांनी बाबर मॅडम म्हणून आपल्या इथं काही दिवस सेवा त्यांनी केली. त्या परत काय झालं, प्राथमिक विभागामध्ये ओपन या पोस्टवर काम करणारी आम्ही 3 माणसं, मी, बाबर मॅडम, इंगळे सर. आणि त्यावेळेला 5वीची नैसर्गिक वाढीनं मान्यता घेतलेली होती. आणि त्यावेळेला बाबर मॅडमचं मत असं पडलं की मी सिनियर आहे. आता हा किस्सा साहेबांना निकम मॅडमना आठवत असेल नसेल, त्यावेळेला अखेरचा शब्द म्हणजे निकम मॅडमचा शब्द साहेबांनी एकच विचारलं की अगोदर कोण आलंय. निकम मॅडम म्हटल्या 1 महिना अगोदर SP जाधव सर आलेले. त्यावेळेला साहेबांनी बाबर मॅडमना 5वी-6वी सत्तेला प्रस्थापित केलं. मी या गोष्टीसाठी त्यांचे विशेष आभार मानले की साहेबांनी ही सेवानिष्ठता कधीही दाखवली नाही. त्यामुळं माझ्यासारखा प्राथमिक शिक्षक आज इथं उभा आहे. धन्यवाद मॅडम. आता दुसरा एक किस्सा सांगेन. 2 शिफ्टमध्ये शाळा होती बाळानो. तिची पलीकडची इमारत आहे आपली. 7:30 ते 12:30 हायस्कूल होतं, 12:30 ते 5:30 प्राथमिक होतं. आणि आनंद गाडगे मामा तुम्हाला सगळ्यांना माहित असतील. गाडगे मामा 1 वाजता शाळा सुटल्यावर निघालेले होते आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ते 5-6 म्हणून त्यांना टॉर्चर करत होते. आणि निकम मॅडम शाळेत होत्या, आम्ही शाळेत होतो. हायस्कूलचा सगळा स्टाफ गेलेला होता. आणि आम्हाला समजलं की ऍक्सिडेंट झालेला आहे. आम्ही तिथं गेलो तर ते 5-6 म्हणून गाडगे मामाला टॉर्चर करत होते. त्यावेळेला बघितलेला निकम मॅडमचा जबरदस्ती चावता त्या मुलांनी नंतर मृदू भाषेत निकम मॅडमना, गाडगे मामांना सॉरी म्हटलं, आमची चूक होती म्हटलं आणि ते निघून गेले. म्हणजे एवढं जसं श्रद्धा म्हटली वरून फणस काटेरी असतो, अजून मृदू असतो, पण कणखर कधीतरी राहावं लागतं. त्या कणखर स्वभावासाठी निकम मॅडमचा गुण आपण सर्वांनी घेणं फार महत्वाचं आहे. अनेक किस्से आहेत. अजून एक किस्सा सांगतो. माझ्या आईचं कॅन्सर निदान झालेलं होतं, भरपूर खर्च झालेला होता. आणि त्यानंतर वडिलांना कोरोना झाला, ऍडमिट करावं लागलं. मला निकम मॅडमनी चंद्रकांत मामांच्या तर्फे एक ब्लँक चेक दिला. त्याच्यावर सही केलेली होती की तुम्हाला सर जेवढे पैसे लागतील तेवढे काढा, आता त्याची गरज आहे. तर एवढं उदार मन, कौटुंबिक
जाण असलेले आपले निकम मॅडम मला अतिशय भावल्या. तसेच मॅडमचे अनेक विद्यार्थी आज समाजात विविध क्षेत्रात आपलं नाव कमावत आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून हा निरोप समारंभ नसून कृतज्ञता सोहळा आहे असं मला वाटतं. कुठेही आपण गेलो तरी आम्हाला लोकमंगल शाळा म्हटलं, प्राथमिक जरी म्हटलं तरी निकम मॅडमचं नाव येतं. तुम्हाला जाणवेल पुढच्या आयुष्यामध्ये, कारण त्यांचं कार्य तसं आहे. जडणघडणीमध्ये तेवढा सिंहाचा वाटा आहे. मैडम, आप इस ज्ञान मंदिर के कल्पवृक्ष हो जो हर बाग में नहीं खिलता. आप इस ज्ञान मंदिर के कल्पवृक्ष हो जो हर बाग में नहीं खिलता है. वो खुशनसीब होता है जो आपकी छत्र छाया में रहता है. या 24 वर्षाच्या काळामध्ये निकम मॅडमच्या सानिध्यात राहण्याचा, त्यांचा स्नेह लाभण्याचा आम्ही सगळे हायस्कूलचे प्राथमिकचे सगळे स्टाफ आम्ही भाग्यवान आहोत असं मी इथं समजेल. जाता जाता मॅडमला एकच म्हणेन, आपकी कमी तो हरपन महसूस करेंगे हम. आपकी कमी तो हरपन महसूस करेंगे हम. जहाँ भी रहो खुश रहो यही दुआ करेंगे हम. जहाँ भी रहो खुश रहो यही दुआ करेंगे हम. धन्यवाद. तसेच माझे सर्व शिक्षक, सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज आपण निकम मॅडमच्या सेवापूर्ती कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. खरं तर निकम मॅडमविषयी मला सुद्धा 2 मिनिटं बोलायचं होतं. आयोजकांनी आभाराचं काम मला दिलं तर बरंच झालं बोललं पाहिजे. निकम मॅडम आणि मी त्यांच्याबरोबर गेले 12-13 वर्ष झाले काम करते आणि या 12-13 वर्षामध्ये मला त्यांची खूप गुणवणी बघितली. त्यांची ऑफिसमध्ये बसल्यावरती कोणती जरी वाजली तरी अरे बापरे आल्या होत्या मॅडम. त्यांची आदर भेटते होती. आजही त्यांची आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे, आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. त्यानंतर आता सगळ्यांनाच माहिती आहे मी खूप लांब म्हणजे 400-450 किलोमीटर लांब माझं गाव आहे. म्हणजे माझे आई वडील सुद्धा तिकडेच असतात आणि जेव्हा कधी मी म्हणजे दुःखात असते किंवा नाराज असते तेव्हा निकम मॅडम ओळखतात असते. आणि आपली आईचं कसं प्रेम असतं, म्हणजे आई कशी आपली विचारपूस करते, जवळ घेते, मानता समजवते, तसं सगळं निकम मॅडमने माझ्यासाठी केलेलं आहे. मी खूप ऋणी असते त्यांची आणि इथून पुढे त्यांचं हे प्रेम माझ्यावरती राहावं अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं व्यक्त करेन. म्हणजे एक आई म्हणून त्या नेहमीच माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत. एवढंच नाही तर आई कशी आपल्या आवडीनिवडी जपते तशा खाण्याच्या सुद्धा आवडीनिवडी त्यांनी जपलेल्या आहेत आणि एवढं प्रेम त्यांनी सगळ्यांवरतीच आमच्यावर केलेलं आहे. अशा आपल्या निकम मॅडमला, सगळ्यांच्याच आवडत्या निकम मॅडमला आज आपण निरोप देणार आहोत. तर म्हणजे पण निरोप नाहीच आहे, कारण ही शाळा त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे आणि त्यामुळे आपण सगळेच जण त्यांची वाट इथे नक्कीच बघणार आहोत आणि त्यांनी नेहमीच येऊन आपल्याला इथं मार्गदर्शन करायचंय. अशा आजच्या या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब, तसेच संचालिका माननीय श्री शिल्पा चिटणीस मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री सर, ज्येष्ठ शल्यचिकित्सक, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शशिकांत पवार, ज्येष्ठ शल्यचिकित्सक, तसेच आवर्जून उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती असलेले माननीय श्री अनिल चिटणीस साहेब, या सर्वांचे मी विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार मानते. तसेच तुम्ही सर्व विद्यार्थी उपस्थित राहिला तुमचेही आभार मानते. लोकमंगल हायस्कूल नागेवाडी इथल्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती बाबर मॅडम यांचेही मी आभार मानते. लोकमंगल प्राथमिक केंद्रामाळाचे मुख्याध्यापक माननीय श्री भोसले सर हेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यासाठी त्यांचेही आभार मानते. माननीय पवार सर,
यांचेही मी इथे आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं विद्यालयाच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.